जिल्हा आणि राज्यामध्ये गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याचं काम प्रशासन म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचं आहे। आमचं पूर्ण सहकार्य राहील। कुठल्याही गुंडांना राजश्रय मिळणार नाही, मिळू नये हीच आमची भूमिका आहे। पोलिसांकडून कडक कारवाई करण्याची अपेक्षा आहे। जे घडलं ते वाईटच आहे, परंतु याच्यामध्ये कोण आहे, का आहे, कशा पार्श्वभूमीवर झालेला आहे ही संपूर्ण माहिती घेऊन माझी अपेक्षा आहे की याच्यावर कारवाई पोलीस डिपार्टमेंट करेल। आणि तशी निश्चितच गंभीर बाब आहे, पण चिंतेचं वातावरण नाहीये। ही गोष्ट आटोक्यात आणण्याकरता पोलिसांनी तातडीने पावलं उचलावीत अशी अपेक्षा आहे। ती तिथे नाहीये आणि त्यापेक्षा महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जी आहे, एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या घरच्या कुटुंबियांना सहानुभूती लोकांकडून मिळते, मतदारांकडून मिळते आणि त्यामुळे ती जागा बिनविरोध आणण्याच्या संदर्भामध्ये सर्व पक्षांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे। हेमंत पाटील सुद्धा आमच्या महाविकास आमची जी महायुती आहे महाराष्ट्रामध्ये, त्या या महायुतीचे घटक पक्षाचे आमदार आहेत। त्याच्यामुळे आम्हा सर्व लोकप्रतिनिधीची संयुक्त जबाबदारी राहणार आहे की जिल्ह्यामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्याच्यावर प्रभावी नियंत्रण लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षाची या नात्याने आम्हाला नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे। बरं साहेब, या संदर्भात तुम्ही काही पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन माहिती वगैरे घेणार आहे? मी बोललेलो आहे, बोलणार, परत बोलणार आहे। कधी थांबवण्यासाठी काही उपाययोजना वगैरे त्यांच्याकडून त्यांची बाजू आता काल परवाच घटना घडल्या असल्यामुळे ती चौकशी इन्व्हेस्टिगेशन वगैरे सुरू आहे। काही लोकांना अटक करण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांची ही प्रक्रिया पूर्ण होऊ द्या, नंतर ते मोकळे होतील बोलेन मी, पण त्यांच्या चौकशीमध्ये हस्तक्षेप मला करणार नाही मी। पाच झालेली आणि त्याच्यात तलवारी आणि खंजीराचा सरास वापर आहे, दवाखान्यात सुद्धा एकाला जाऊन मला माहिती आहे, सर्व गोष्टीची मला बारकाईने माहिती आहे। त्यांचा तपास कामामध्ये व्यत्यय यायला नको म्हणून त्यांना मी डिस्टर्ब करणार नाही। त्यांचं काम मार्गी लागलं त्यांना बोलून घेईन।